नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज खूप दिवसातून आपला मोठा ब्लॉग येतोय. कारण तुम्हाला तर माहितीच आहे 10वी-12वीचे जे पेपर्स चालू होते त्यामुळं थोडंसं आपलं शेड्यूल बिझी होतं. त्यामध्ये मुलांची तयारी चालू होती एक्झामच्या अगोदर, त्यानंतरनं एक्झाम आणि आता थोडासा रिलीफ मिळालेला आहे. ऑलरेडी 10वी-12वीचे पेपर झालेत. नॉन 10चे थोडेफार चालू आहेत. पण ठीक आहे, आता इथून पुढे आपले व्हिडिओज रेग्युलरली पडतील आणि बरेचसे व्हिडिओ साठलेले आहेत आपल्याकडे ऑलरेडी. तर ते सुद्धा पडतील बरं का. जे आपण छोट्या-छोट्या शॉर्ट्स टाकत होतो, तर त्याच्यातून मात्र मी ट्यून राहण्याचा प्रयत्न केला. कंटिन्युअसली रोजचा आपला शॉर्ट पडत होता, पण मोठे व्हिडिओ आपले काही पडले नाही तर ते सुद्धा आता हळू करून मी टाकणार आहे. जसं की अद्वैतच्या शाळेचा ग्रॅज्युएशन डे होता, त्यानंतर ना मी कोकणात फिरायला गेलो होतो, त्याचा मोठा व्हिडिओ टाकायचा राहिलेला आहे. तो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल. आता हा आजचा जो व्हिडिओ आहे ना, हा गुढीपाडव्याचा आहे. आता हा आपला पहिला सण आहे, मराठी सण आहे आणि सुरुवात त्याची मस्तपैकी झाली. सकाळी फ्रेश झाले, त्यानंतरनं देवपूजा वगैरे केली आणि तयारीला लागले आपल्या गुढीपाडव्याच्या सणासाठी. क्लास मात्र होते बरं का. जरी गुढीपाडवा असला तरी पण मुलांचे पेपर्सला असल्यामुळे मला जाणं गरजेचंच होतं. तर तोपर्यंत सकाळी थोडंसं आवरून घेतलं आणि त्यानंतरनं मी निघाले आपल्या ट्युशनसाठी. आता मी देवपूजा केल्यानंतर अद्वैतला पण करायचं होतं, त्यामुळे मग त्यालाही मी जय बाप्पा करायला सांगितलं आणि त्यानंतरनं आम्ही दोघांनी हळूहळू करून काय केलं, आपल्या गुढीपाडव्याच्या सणाची तयारी केली. चला तर आता तुम्हाला दाखवते की आपण काय केलं. सुरुवातीला आपली पूजा झाली, त्यानंतरनं किचनमध्ये गेले, थोडंसं चहा वगैरे ठेवला, त्यानंतरनं हळूहळू आपलं जे काही आपल्याला जेवण बनवायचं होतं त्याची तयारी केली. आज थोडासा साधाच मेन्यू होता कारण ट्युशन्स होत्या. तर मस्तपैकी बटाट्याची चटणी, पुरी, पापड, खीर या पद्धतीचा मेनू ठेवलेला होता. तर थोडीफार ती तयारी करून ठेवली आणि त्यानंतरनं पूजेचं ताट बनवायला घेतलं. त्यासोबतच फुलं आणली होती खूप सारी मस्त अशी फ्रेश. तर हार पण घरीच बनवायचं ठरलेलं. तुम्हाला तर माहिती आहे की हार बनवायला आपल्याला आवडतं आणि स्वतःच्या हाताने बनवलेला हार दरवाजाला आणि गुढीला लावायला काहीतरी वेगळीच मजा आहे. त्यामुळे मग हार विणण्यासाठी घेतला. तर बघा आता हार कशा पद्धतीने विणते आहे. त्यात अद्वैतचं पण असं होतं की मला करू दे म्हणून, पण ऑलरेडी उशीर झालेला होता त्यामुळे त्याला काही मी जास्त एंटरटेन केलं नाही. आपली जी तयारी होती ती फास्ट करून घेतली आणि त्यानंतरनं मी एक दरवाजासाठी तोरण बनवलं. त्यानंतरनं आपल्या गुढीसाठी एक हार बनवला आणि काही फुलं मी अशीच आपल्या ताटामध्ये काय केली, घेतली पूजेसाठी. चला, आता काय झालेलं की आज गुढीपाडवा म्हटल्यानंतरनं आपल्याला बरीच तयारी करावी लागते. जसं की आपलं ताट बनवावं लागतं पूजेचं. त्यानंतरनं गुढीसाठी वापरणारी जी काठी आहे आपल्याला, ती मस्तपैकी आपल्याला वॉश करून घ्यायची असते. तिला पण आपल्याला गंध वगैरे लावायचा असतो, चंदनाचा टिळा लावायचा असतो. त्यानंतरनं बाकी गुढीसाठी लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत, फूल, हार, त्यानंतरनं घाटी, कडुनिंबाची पानं, या सगळ्या गोष्टी आपण आधीच जमा करून ठेवलेल्या होत्या. सो म्हटलं अगोदर दरवाजाचं तोरण बनवावं, दरवाजाला तोरण चढवावं आणि त्यानंतरनं गुढी उभारावी. त्यामुळे मी अगोदर हार बनवण्याच्या नादी लागले आणि त्यानंतरनं आपण गुढीची तयारी करायला घेतलेली आहे, ती सुद्धा तुम्हाला दाखवते. तर बघा जवळपास अशा पद्धतीने गप्पा मारत माझा हार पण रेडी झालेला आहे. आता एकदा रेडी झाल्यानंतर तुम्हाला मी तो दाखवते. हे बघा या पद्धतीने साधा सिंपलच बनवला होता कारण आज जास्त काही आपल्याकडे वेळ नसल्यामुळे म्हटलं आटोपशीर कार्यक्रम करावं. चला तर आता मस्तपैकी आपला तोरण तयार झालेला आहे. आता पटकन गुढीसाठी एक छोटासा हार बनवते. त्यानंतरनं आपलं राहिलेलं जे ताटातल्या बाकीच्या गोष्टी आहेत, जसं की आपलं हळदी-कुंकू आहे, कालवलेलं चंदन, कालवलेला गंध, हे सगळ्या गोष्टी आपल्याला रेडी करायच्या आहेत. तर फटाफट ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या आणि आजूबाजूला अद्वैतचं खेळणं चालूच होतं बरं का. त्यामुळे मग त्याला म्हटलं चल आता पटकन आपण काय करूयात, बाहेर तोरण बांधायला देऊयात वडिलांकडे. तोपर्यंत आपण काय करूयात, एक छोटीशी रांगोळी काढूयात. आता बघा आज आहे ना एकदम मस्त आटोपशी छोटीशी रांगोळी काढली. रांगोळीत पण आपण मस्त असं गुढीचा एक प्रतिबिंब काढलेला आहे. आता ना या ठिकाणी आपली रांगोळी काढायचं पण काम चाललं होतं आणि पॅरलली आपलं स्वयंपाकाचं पण काम चाललेलं होतं. त्यामुळे उठत बसत असं काहीतरी आपलं मॅनेज केलं. लवकरच रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतरनं अर्धवट थोडासा स्वयंपाक केला. त्यानंतर म्हटलं आता अगोदर गुढी उभारून घ्यावी आणि मग त्यानंतरनं रिमेनिंग राहिलेला स्वयंपाक करावा. चला तर एकदाची आपली रांगोळी काढून पूर्ण झालेली आहे. मस्तपैकी त्यावर हळदी कुंकू वगैरे आपण टाकलेलं आहे आणि आता आपण तयारीला लागूयात आपल्या घरातल्या. जाता जाता तुम्हाला लावलेलं तोरण पण दाखवते कसं दिसतंय. छान वाटतं. ज्या दिवशी सणवार असतात त्या दिवशी असं छान असं फुलांचं, ताज्या फुलांचं बनवलेलं जे तोरण आपण लावतो ते पाहून प्रसन्न वाटतं. चला तर आता घरात आले, त्यानंतरनं बाकीची तयारी सुरू केली. काठीला व्यवस्थित वॉश करून घेतलं. त्यानंतरनं आपण गंध घालवलेला होता ऑलरेडी, तो गंध लावला, थोडंसं चंदनाचा टिळा लावला काठीला आणि मग त्याच्यानंतर आपण पुढे बाकीची पूजा करायला सुरुवात केली.
ॲक्च्युली ना तसे बरेच व्हिडिओज माझे शेअर करायचे राहिलेत बरं का तुमच्यासोबत. मध्ये होळीचा सण झाला. त्यावेळेस मी छान असं मस्त कटाच्या आमटीचा व्हिडिओ केला होता. पण तो मात्र मला तुमच्यासोबत शेअर करण्याचं राहून गेला माझ्या गडबडीमध्ये, थोडंसं शेड्यूल टाईट असल्यामुळे. पण जो आपण नवीन पाटा आणलेला आहे ना, त्या पाट्यावर यावेळेस मी वाटण्याचा प्रयत्न केला आहे. तो व्हिडिओ टाकेल त्यावेळेस मला सांगा म्हणजे जमलाय की नाही व्यवस्थित मला. तर आजचा तर मेनू साधा आणि सोप्पाच होता. गुढीपाडव्याच्या सणाचं आहे ना तसं खूप महत्त्व आहे आपल्या हिंदू सणांमध्ये. पहिला सण आहे. त्यानंतरनं तो मांगल्य घेऊन येतो. त्यानंतरनं आपल्या घरात समृद्धी घेऊन येतो किंवा आपल्याला जी काही नवीन कामांची सुरुवात करायची असेल तीसुद्धा आपण या दिवसापासून करतो. काही नवीन वस्तू घ्यायच्या असतील किंवा सोन्याची खरेदी करायची असेल किंवा काही मोठ्या गोष्टींची खरेदी करायची असेल तर तीसुद्धा आपण या दिवसापासूनच करत असतो. त्यामुळे या सणाला आपल्याकडे खूप जास्त महत्त्व दिलं जातं. आता गुढी उभारत असताना छान अशी आपली बांबूची काठी हवी आहे. त्यानंतरनं एक नवीन वस्त्र आपल्याला हवं असतं गुढी उभारण्यासाठी. त्यानंतर त्याला घाट्या लावल्या जातात. हार घातला जातो. पुन्हा त्याला कडुलिंबाची पानं लावली जातात. आता कसं आहे ना, की उन्हाळा वाढत चाललेला आहे. सो मग याला मेन प्रसाद जो आपण म्हणतो ना, तर कडुलिंबाच्या पानाची जी फुलं आहेत, ह्या घाट्या आहेत, जे दिवसभर आपण गुढीला बांधतो, जे ऊन पितात आणि त्यानंतरनं संध्याकाळी गुढी उतरवल्यानंतरनं ह्या घाट्या किंवा ही कडुलिंबाची पानं गुळासोबत आपल्याला प्रसाद म्हणून दिली जातात. उन्हाचा जो वाढता पारा आहे ना ॲक्च्युली त्याच्यासाठी एक सायंटिफिक रिझन आहे की गूळ जो आहे उष्णता कमी करतो. त्यानंतरनं कडुलिंब जे आहे हे आपल्याला रोगराईपासून दूर ठेवतं. त्यामुळे ते सेवन केलं जातं बघा. तर आपण या ठिकाणी मस्त असं गूळ आणि कडुलिंबाची पानं, फुलं याचा नैवेद्य दाखवलेला आहे. संध्याकाळी आपण तो घेणार आहोत. त्यानंतरनं छान अशी आपण गुढी उभारल्यानंतर घरात गेलो आणि सुरुवात केली स्वयंपाकाला. आता मी मस्तपैकी आहे ना अदूसाठी छान पोंगे वगैरे तळले होते. त्यानंतरनं पापड वगैरे तळले आणि पुऱ्या तळल्या. आता शेवटी थोड्याशा पुऱ्या राहिल्या होत्या, पण म्हटलं पुन्हा जास्त ते ऑइल डबल यूज करायला नको आहे. त्यामुळे छान असं छोटीशी खोलगट कढई घेतली. त्यामध्ये मस्तपैकी पुऱ्या तळल्या. तोपर्यंत तुम्ही बघू शकतात आपला जो अद्वैत आहे हळूहळू मध्येच येऊन जसं की त्याला पाहिजे ती गोष्ट कुणी बघतंय नाही बघतंय याची खात्री करून चोरत होता. पण मी नक्कीच ते बघितलं आणि नंतर मी त्याला म्हटलं की ठीक आहे तू खाऊ शकतोस. आपण नैवेद्य दाखवलेला आहे आणि काही हरकत नाही नैवेद्य दाखवला नसेल तरी. मुलं तर काही कंट्रोल करू शकत नाही. त्यामुळे मग मी म्हटलं तू घे. अशी पटापट कामं उरकली, जेवण केलं आणि त्यानंतरनं पुन्हा गेले आपल्या क्लासेससाठी. चला तर अशा पद्धतीने आमचा गुढीपाडवा साजरा झाला. तुमचा कसा झाला ते कळवायला विसरू नका. भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि आता तोपर्यंत बाय बाय बाय. बाय.